गुड मॉर्निंग मित्रांनो. मनीष ब्लॉग कोकणी आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो. तर आपला आजचा नजारा बघू शकता. खूप दम्मट असं वातावरण आहे. थोडी पावसाची पण शक्यता आहे. तर इथे जे आहोत आपण मित्रांनो, हे आपले क्रिकेट ग्राउंड आहे. आपण इथे क्रिकेट वगैरे खेळायचो, पूर्वी पण खेळायचो आणि आतापर्यंत पण खेळतो आहोत. पण आता कोण नसल्यामुळे आपण जास्त प्रमाणात काही खेळत नाही क्रिकेट वगैरे. तर आपण आता हे क्रिकेट वगैरे मेमध्ये जास्त खेळतो, कारण सर्व मुंबईवाले वगैरे येतात. तर त्याच टायमाला आपण फक्त खेळतो. अदरवाईज तर कोण नसल्यामुळे काय खेळणं वगैरे पण फार कमी झालं आता. तर तुम्हाला पुढे आजचं जरा वेगळंच प्लॅन आहे, तेही तुम्हाला दाखवतोच पुढे. तर कंटिन्यू राहा मित्रांनो. आणि हा मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवर जे नवीन असतील तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर कंटिन्यू राहा. तर हे समोर दिसते मित्रांनो, ते आपली कळमाची बाग आहे. आणि आपली भातशेती पण आता कापून वगैरे तर सर्वांचेच झाले. तर बघू शकता कोकणामध्ये सध्या वातावरण. मित्रांनो, शेती तर खूप प्रमाणात केल्या जाते, परंतु शेती करण्यासाठी तेवढी मेहनत पण खूप आहे मित्रांनो. राखण वगैरे करावं लागते, नाहीतर अदरवाईज रानातले वगैरे सर्व प्राणी वगैरे शेतीची वाट लावतात, जेणेकरून जास्त प्रमाणात तर डुकरं तर खूपच वाट लावतात मित्रांनो. ते खातात कमी, पण नाश तर खूप प्रमाणात करतात. बघू शकता किती मोठी सारी शेती आहे. तर खूप कमी प्रमाणात शेतीचे प्रमाण पण खूप कमी झालं आहे मित्रांनो. ही समोर पण तुम्हाला दिसते ती कळमाचीच बागायत आहे. आणि आता गुरं वगैरे पण जे आहेत मित्रांनो आपल्याकडे, तुम्ही बघू शकता, ते पण देखील आता आपण असे सोडलेले आहे, सरांची शेती वगैरे झाली म्हणून. तर पुढे कंटिन्यू राहत मित्रांनो, तुम्हाला पुढे खूप काही दाखवतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, कोकण म्हटलं तर आपल्या कोकणामध्ये डोंगराळ भाग तर खूप प्रमाणात तुम्हाला आढळून दिसतील. तर बघू शकता प्रत्येक गावाच्या आजूबाजूला तर डोंगर वगैरे खूपच असतात. आणि या डोंगराळ भागामध्ये असं लपून बसलेलं ते म्हणजे आपलं कोकण. हे जे समोर दिसते मित्रांनो, ते आपले स्मशान आहे, स्मशानभूमी आहे ती. तर आपल्याला असंच जायचं आहे पुढे. आपण कशासाठी चालले आणि का चालले तेही तुम्हाला पुढे दाखवतोच मित्रांनो. तर कंटिन्यू राहा. असं निसर्गरम्य कोकण आहे मित्रांनो, खूप बघण्यासारखं. तर कळमांची वगैरे, आंब्याची वगैरे झाड आहे तिकडे मित्रांनो, बघू शकता. आपली गुरं वगैरे पण आहेत, ते आता आपण सोडलेले आहोत चरण्यासाठी. तर आता शक्यतो खूप प्रमाणात गुरांशी कोण आता गवारे वगैरे करता सोबत नसतात मित्रांनो. शेती वगैरेची कामं वगैरे पण सर्व झाल्या असल्यामुळे जो तो आपल्या आता कामांमध्ये बिझी आहे. तर आता कोण येत नाही गुरांजवळ वगैरे पण.
तर मित्रांनो हे समोर बघू शकते कळमाचं झाड आहे मित्रांनो. तर ह्या पावसामध्ये जे शेवटचा पाऊस होता हादग्याचा आपण म्हणतो, त्या पावसामध्ये खूप प्रमाणात घडघडत चमकत, तर त्या पावसामध्ये ह्या आंब्यावर देखील वीज पडलेली आहे मित्रांनो. बघू शकता तर आंबा कशा प्रकारे सुकलेला आहे. म्हणजे कमीत कमी जर नाही बोललं तरी मित्रांनो 50 ते 60 वर्षापूर्वीची कळमाची झाडं आहेत. तर अशाप्रमाणे आपल्या कोकणामध्ये फार नुकसान पण खूप प्रमाणात होत जात आहे मित्रांनो पावसामुळे. आणि या पावसामुळे तर आपल्याला मोबदला तर काहीच मिळत नाही मित्रांनो. शेवटच्या क्षणी शेतीची पण वाट लागते, नासाडी वगैरे होऊन जाते. हे बघू शकता, ही आपली स्मशान भूमी आहे. आणि हा जो समोर रस्ता दिसतोय मित्रांनो, काजूचं रोप आहे. त्या रोपापासून जो सरळ रस्ता गेला तो मित्रांनो गरम पाणीचं कुंड आहे. मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, नसेल तेही तुम्हाला दाखवीनच मी कुठल्या ना कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर हा सरळ रस्ता गरम पाण्याच्या कुंडाकडे गेला आहे आणि आपल्या इथून कमीत कमी मित्रांनो 10 ते 15 मिनिटाचं अंतर आहे. तर आपल्याला असंच वर जायचं आहे मित्रांनो. वातावरण बघू शकता मित्रांनो, खूप सारं जंगल असं तुम्हाला दिसत आहे. की आता लोक पण फार कमी झाली रानात वगैरे, तर कोण जाया मागत नाही. तर आपण घरी होतो आज मित्रांनो, तर बोला चला थोडं फिरून येऊयात. बघू शकताय बघा सर्व कळमांचीच बागायत आहे. आता आंबे देखील, कळमांची झाडं वगैरे तेही देखील आता बहरल्या जातील मित्रांनो. आणि ह्या मोसममध्ये जर कोणतं फळ मिळत असेल मित्रांनो, तेही तुम्हाला दाखवतो की ह्या मोसममध्ये हिवाळ्यामध्ये कोणतं फळ आपण खाऊ शकतो आणि ते फळ कोणत्या झाडावर मिळतं आणि कसं आहे तेही तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये. कंटिन्यू राहा मित्रांनो. तर मित्रांनो नजारा बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा नजारा आहे मित्रांनो. तर ह्या झाडांच्या इथून आपल्याला असं वर जायचं आहे. तर बघू शकता फायनली आपण तिथे पोचलो आहोत. आता म्हणून पुढे दाखवतोच की आपण कशाकरिता आलो आहोत.
तर फायनली मित्रांनो आपण त्या झाडाजवळ पोचलो आहोत. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे बघू शकता, हे मित्रांनो बोंडीचं झाड आहे. आपण ह्याला बोंडीचं झाड असं बोलतो. तर याचा खूप सारा उपयोग आहे. वनस्पती आहे मित्रांनो, एक झाड वनस्पतीप्रमाणेच आहे. तर याचा उपयोग मित्रांनो नाही बोललात तर खूप प्रमाणात केला जातो. तेही तुम्हाला सांगतोच या व्हिडिओतून मित्रांनो. बोंडांचा उपयोग म्हणजे एक तुम्ही खाण्यासाठी पण यूज करू शकता, किंवा आपण जी नजर उतरतो, हे बघू शकता बोंड मित्रांनो. खूप सारे झालेत पण हिरवे असल्यामुळे आपण ते खाऊ शकत नाही. हे बघू शकता. तर ह्या झाडाला तुमच्याकडे काय म्हणतात मित्रांनो ते नक्की सांगा कमेंट्समध्ये. हे झाड आहे खूप औषधी वनस्पती आहे मित्रांनो. तर हे बघू शकता. तर ह्याला मित्रांनो जे वरचं जे हे आहे त्याचा देठ आहे तो खाल्ला जातो मित्रांनो. आणि ह्याचा जो उपयोग आहे मित्रांनो तो आपण गाडीसाठी नजर उतरण्यासाठी जे लिंबू मिरची आणि जे काला तुम्ही यूज करता त्याला आम्ही असं बिबवा म्हणून म्हणतो मित्रांनो, ते आपण यूज करू शकतो. अदरवाईज जर लूज मोशन कुणाला होत असेल तर त्याचा उकळून पाणी वगैरे पिल्याने पण लूज मोशन थांबतं मित्रांनो. खूप सारे उपयोग आहेत त्याचे. तर बघू शकता. आपण शोधूयात कुठं खाली पडला असेल. अदरवाईज जर काटा वगैरे तुटला, पायात वगैरे जर तुटला असेल मित्रांनो, तर तेही तुम्ही त्याचा चिकी तुम्ही लावू शकता तिथे. त्याच्याने पॉयझन बोला, सेप्टिक बोला, ह्या सर्व गोष्टींपासून ते तुम्हाला वाचवतो मित्रांनो. तर आपण शोधूयात. तर हे बघा, हे मित्रांनो इथं हे काय इथे आले तर खूपच मित्रांनो, पण ते पिकले नाहीत अजून. कुठे कुठे एक असं पिकलेत. तरी काही दिवसांत तुम्हाला खाली पडलेले काहीच दिसणार नाही, कारण सालिंदर हा प्राणी खूप प्रमाणात ते खात असतो मित्रांनो. तर बघू शकता. हे बघा, हे तुम्ही असं पाहिलंत का कुठे? आपल्या खूप ठिकाणी मित्रांनो भेटतो, खूप महाग भेटते हे. तर ह्याचा उपयोग खूप प्रमाणात केला जातो मित्रांनो. खोकल्यावर पण गुणकारिक औषध म्हणून वापरलं जातं. तेही जर कुणाला पाहिजे असेल, कसं कोणत्या प्रमाणात कसं वापरलं जातं तेही तुम्हाला मी सांगेन. कमेंट्समध्ये मला नक्की टाका मित्रांनो, की आम्हाला त्याबद्दल पण माहिती द्या, तेही सांगू आपण मित्रांनो तुम्हाला. तर आहेत वरती तर खूपच आहेत, बघू शकता मित्रांनो. परंतु ते कच्चे आहेत. कच्चे तर आपण नेऊ शकत नाही. तर पुन्हा आपण येऊच. तर पुढे कंटिन्यूच राहा मित्रांनो. तुम्हाला दाखवतो ते आणि कसं खायचं तेही तुम्हाला दाखवतोच. आणि मित्रांनो हे जे फळ आहे ना ते मित्रांनो ह्याच मोसममध्ये मिळतं. अदरवाईज कोणत्या मोसममध्ये मिळत नाही ते मित्रांनो. त्याचं फळ पिकण्याचा जो कालावधी आहे तो मित्रांनो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिनेच तुम्हाला ते मिळते. याच्या व्यतिरिक्त ते तुम्हाला दिसणार देखील नाही मित्रांनो. तर असंच आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे अजून एक झाड आहे, तिथे आपण बघूयात. तर इथे तुम्हाला झाड दिसतं मित्रांनो. बघा, हे जे फळ दिसतंय ही खूप औषधी आहे. तर ह्या फळाचं औषध बोलला तर हे बघा, हे झाड आहे इथे. हे झाड आहे ते. ह्या जे झाड आहे हे फळ आहे ना मित्रांनो, लहान मुलांसाठी बालकडू म्हणून बघा ते औषध वगैरे असतात, त्याच्यामध्ये पण हे तुम्हाला झाडाचं फळ आढळून मिळतं मित्रांनो. लहान मुलाला उघडून वगैरे पाजतात, गुट्टीचं म्हणून सामान बोलतात बघा, साहित्य वगैरे जे मिळतं त्याच्यामध्ये पण ह्या झाडाचा उपयोग केला जातो.
फळाचा. तर त्याही झाडा जर बद्दल माहिती पाहिजे असेल मित्रांनो, कमेंटमध्ये नक्कीच आपल्याला कळवा, जेणेकरून मी त्याही झाडांची तुम्हाला माहिती देईन. ते कशावर औषधी आहे आणि कोणतं फळ घेतल्याने त्याचा काय उपयोग होतो तेही तुम्हाला सांगेन मित्रांनो. हे बघू शकता, हे झाड आहे. तर आपण इथे आता आलो, बघूया आपल्याला सापडतायत का. हे बघू शकता मित्रांनो, पानामध्ये आपल्याला सापडलंय बघा. त्याचं बोंड तर नाहीच भेटत आहे, तेही तितकं ते खाण्यासाठी उपयोगाचं होतं. त्याच्यापेक्षाही मित्रांनो हे खूप उपयोगी आहे. बघू शकता झाडाचं पानं बघा मित्रांनो कसं. ते झाड कसं ओळखायचं असेल तर बघा, याची पानं आहेत ना, पानाचा प्रकार तर मित्रांनो काजूसारखाच आहे. हे बघा, एक आता काजूचं पण, काजूमध्ये आणि ह्या पानामध्ये एवढाच प्रकार आहे की हे पान जरा काजूच्या थोडं मोठ्या साईजने आहे. आणि हे पान सुकलं की असं पिवळं वगैरे पडतं बघा. जसं जे काजूचं जे झाडाची पद्धत आहे तेच ह्या झाडाची देखील पद्धत आहे. आणि झाडाची जर माहिती घ्यायची असेल तर मित्रांनो बघा, काजूसारखं झाडाचे वगैरे फांदी वगैरे बुंदे वगैरे सेम काजूच्या झाडाप्रमाणेच आहेत. आणि झाड तर तुम्हाला माहीतच आहे, त्याचं फळ वगैरे मित्रांनो की आपण ते गाडीसाठी वगैरे पण यूज करतो आहे. त्याच्यावर पण पिकलेले वगैरे नाहीच आहेत, तर आपल्याला मिळालेत पण फार कमी मिळालेत. तर आपण जर तीही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीनच मित्रांनो, की अजून त्याला कमीत कमी 15 दिवस जातील ते पिकण्याकरिता. तर आपण पुन्हा एकदा येऊ मित्रांनो. हे बघा इथे पडले, ते आपण जमवून घेऊयात. हे बघा जमवून घेऊयात ते आपल्याला. हे बघा एवढे मिळालेत. आजचा नजारा बघा, इकडे खूप सारे डोंगर आहेत. समोर जे दिसतंय मित्रांनो तो डोंगर असा आहे. आणि हा पुढे जो रस्ता गेलाय मित्रांनो, ते वाघबीळ म्हणून तिथे बिल आहे वाघाचं. पूर्वी त्या बिलामध्ये वाघ वगैरे बसायचा. तीही तुम्हाला मी दाखवीनच कोणत्या ना कोणत्या तरी व्हिडिओमध्ये. आता तर जाऊ शकत नाही, गवत वगैरे झाडे वगैरे तर खूप प्रमाणात आहे तिकडे मित्रांनो. तर आपण मार्च एप्रिलमध्ये जर का गावी वगैरे असलो तर मित्रांनो तोही व्हिडिओ बनवीन, तुम्हाला तिथे जाऊनही तुम्हाला दाखवीन तो व्हिडिओ. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो. चला भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.